I think home according to me is something wherein I feel very comfortable. I remember मी जेव्हा पहिल्यांदा या घरात आले होते मला बिलकुल समज नव्हते की काय आपण कुठे शिफ्ट होतो वगैरे, बिकॉज माझं सेकंड बर्थडे करून मी ह्या घरात आले होते आणि ती फिलिंगच काहीतरी एक वेगळी डिस्क्राईब करण्यासारखी आहे. अँड पहिल्यांदा मी बोलते ना, दिस इज द लास्ट व्हिडिओ इन दिस हाऊस. मे 2005 जेव्हा पहिल्यांदा मी या घरात आले होते आणि आमच्यासाठी हे घर खूप जास्त मोठं होतं, कारण की आम्ही आधी एका चॉलमध्ये राहायचो, एल्फिस्टनला होती आणि ती डिमॉलिश होऊन रिकन्स्ट्रक्शनला जाणार होती म्हणून आम्ही इथे आलो राहायला. तर आता फायनली आफ्टर 19 years द टाइम हॅज कम वेन वी नीड टू शिफ्ट फ्रॉम दिस होम टू आवर होम. हे अवर होम बोलताना फिलिंग खूप जास्त मस्त वाटते. एकदम सगळं तिकडे जाणार, खूप सगळं छान असणार, याच्यापेक्षा मोठी जागा असणार आणि सगळ्यात जास्त ते आमचं घर असणार आहे. आम्ही कोणत्याही BMCच्या घरात राहणार नाही आहोत. पण हे सगळं बोलायच्या आधी, म्हणजे हे सगळं एक्सपिरियन्स करायच्या आधी सगळ्यात जास्त दुःख म्हणजे हे 19 वर्ष ह्या वास्तूत राहिल्यानंतर दुसरीकडे कुठेतरी जाणं खूप जास्त कठीण होणार आहे. लॉकडाऊनमध्ये मी माझं जे सोशल मीडियाची जर्नी आहे ती स्टार्ट केलेली. मी माझा पहिला ब्लॉग पण ह्याच फ्रेममध्ये शूट केलेला. हॅड अ लंच राईट नाव, इट्स 3 o'clock and I had a fish curry. So that's the advantage of being non-vegetarian. You can eat variety of foods, you will get to taste that as well. But I don't like fish that much. I like chicken biryani. माझा पहिला व्हिडिओ जो मी होता तोही पूर्णपणे मी घरात शूट केलेला अँड आय अपलोडेड दॅट ऑन यूट्यूब. मी कोणाला जास्त सांगितलं पण नव्हतं त्या व्हिडिओजबद्दल आणि हळूहळू मी माझी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट केलेली विथ 0 इक्विपमेंट आणि म्हणजे इतकं जास्त सुंदररित्या ते सगळं मी पोर्ट्रे करू शकली. त्याचं फक्त कारण हे घर आहे, म्हणून खास करून त्यासाठीच आज मी ह्याच फ्रेममध्ये बसून माझा लास्ट ब्लॉग पण शूट करत आहे. इथे मी जेव्हा आली होती राहायला माझे कोणी जास्त फ्रेंड्स नव्हते, पण हळूहळू मला इथल्या माझ्याच एज ग्रुपवाल्या फ्रेंड्सनी इतकं जास्त मिक्सअप केलं, इतकी छान मी मिक्स झाली त्यांच्यात की माझ्या प्रत्येक गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करते. माझ्याकडे जास्त कपडे नाही आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट, बट माझ्या फ्रेंड्सकडून मी शूटसाठी कपडे घ्यायचे. म्हणजे मला सारखे नवीन कपडे दाखवायला लागायचे ना व्हिडिओसाठी, तर मी माझ्या फ्रेंड्सचे कपडे घेऊन त्यांचे नवीन कपडे घालून आय यूज टू शूट माय व्हिडिओज. आणि ते शूट करण्यासाठी पण मी खूपदा माझ्या फ्रेंड्सची पण हेल्प घेतलेली आहे. तर एवढा जास्त त्यांचा बिग सपोर्ट होता की ते कधीच मला म्हणाले नाही की तू आमचे कपडे वापरून तू शूट करते आहेस. कारण की मी आता 2-3 दिवस विचार पण करत होती. मला मम्मी पण विचारायची की आता तू तिथे जाऊन कोणाचे कपडे घालणार आहेस, जर तुला नवीन कपडे हवे असतील अचानक तिथे जाऊन तुला कोण शूट करणार आहे जेव्हा तुला असे व्हिडिओ काढायचे असतील. अजूनही हा प्रश्न माझ्या मनात आहे की तिथे जाऊन कसं हे सगळं ही जी म्हणजे वॉइड आहे ते कोण भरून काढणार आहे. आय रिअली डोंट अंडरस्टँड. इकडची आठवण ठेवण्यासाठी मी माझ्या काय स्पेशल गोष्टी इकडून घेऊन जाणार आहे. माझी खास एक मैत्रीण म्हणजे लॉरेटा. से हॅलो लॉरेटा टू एव्हरीवन. ही मला माझ्या 4th स्टँडर्डमध्ये माझ्या बहिणीने गिफ्ट दिलेली होती आणि तेव्हापासून माझ्यासोबतच आहे. ही नेहमी इथे असते आणि मी हिला वेगवेगळे कपडे घालून माझ्यासारखंच रेडी करत असते, कारण मला खूप आवडतं रेडी व्हायला. तर इकडची आठवण म्हणून मी लॉरेटाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तसं तर माझ्याकडे खूप जास्त खेळण्या पण आहेत, पण मी सगळ्याच गोष्टी तिथे घेऊन नाही जाऊ शकत. तर लॉरेटा पण खूप जास्त एक्सायटेड आहे. अरे लॉरेटाची पर्स पडली. सो लॉरेटा पण खूप जास्त एक्सायटेड आहे त्या नवीन घरी जाण्यासाठी. फक्त हे घर एक इमोशन नाही आहे, इकडच्या परिसरातल्या काय गोष्टी आहेत ज्या खूप जास्त माझ्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्या आहेत आणि खूप जास्त मला लाईफमध्ये पुढे जाण्यातही हेल्प केली आहे असंही मी म्हणू शकते. एक माझी गच्ची आहे, तर ही एकदम मस्त अशी छान फ्रेम आहे ज्यात मी नेहमी माझे रील्स शूट करते. बिकॉज बघा मागे इतका जास्त मस्त सिनिक व्ह्यू आहे आणि हवाही खूप जास्त मस्त, तर एक नंबर सिनेमॅटिक व्हिडिओ आहे तिथे. हे बघा म्हणून मी नेहमी इथे ह्या कोपऱ्यात माझे रील्स शूट करायची.
सगळी झाडं आहेत ती आमची आहेत आणि इकडे बगीचा बनवलेला आहे आम्ही एक छोटासा, जिथे माझे पप्पाच पाणी घालतात कारण मला जास्त झाडांची वगैरे हौस नाही आहे. मला ते वाकून पाणी घालायला मला खूप जास्त आळस येतो, म्हणून तेच इकडे हे सगळं सांभाळतात. सो ही अजून एक स्पेशल जागा आहे. हे आमचं गणपतीचं मंडप आहे. इथे आमचा गणपती बसतो आणि 5 दिवस इथे खूप जास्त धमाल असते. आणि इतर वेळी आम्ही लहानपणी इथे लंगडी खेळायचो आणि ह्या बॉक्समध्ये लंगडी खेळत खेळत आम्ही आत घुसलेलो आहोत आणि थोबाड फोडून घेतलेलं आहे. त्या कॉलनीत अशी कोणतीही जागा नाही जिथे मी माझं थोबाड फोडून घेतलं नाही आहे खेळता खेळता. इथे आम्ही खो खो खेळायचो आणि बाकी आम्ही लपाछुपी वगैरे खेळायचो. तर इथे खूप जास्त आमच्या आठवणी आहेत. ही अजून एक अशी जागा आहे जी माझ्या हार्टच्या एकदम जवळची आहे. तर इथेही आम्ही सायकल चालवायचो लहानपणी आणि इथेही मी पडलेली आहे आणि माझं थोबाड फोडून घेतलेलं आहे. इतर वेळी आता हल्ली मी इथे माझे शूटचे व्हिडिओज करायला यायचे, म्हणजे जे ब्रँड कोलॅब्स असायचे. मी या शिडीवर एंट्री रेस्ट्रिक्टेड असून सुद्धा खूपदा व्हिडिओज काढलेले आहेत इथे आणि इथे खूप जास्त मस्त संध्याकाळच्या टाईमला व्हिडिओज काढण्यासाठी मदत होते. आणि इथूनच रस्ता मनस्वीच्या घरी जातो, तर मी हजारदा इथूनच जाते कारण की मनस्वी शिफ्ट झालेली आहे. पण आता जसं मी त्या साईडला जाणार तेव्हा इथून जाणं नाही होणार, तर हे माझं लास्टचं मीटअप आहे. सो हा तो बेंच आहे. इथे आता हे न्यू कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आधी एक तुटका बाकडा इथे होता जिथे आम्ही बसून लहानपणी भूताच्या स्टोरीज बोलायचो. तर ही एक प्लेस आहे, खूप जास्त छान आहे आणि सूदिंग आहे. इथे आम्ही नेहमी आता बसतो. इथे मी माझे व्हिडिओज पण शूट करते आणि इथे मी माझ्या फ्रेंड्ससोबत बसून आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू असतात. तर ही एक जागा आहे, ही खूप जास्त मिस होणार आहे. सामान आम्ही शिफ्ट करू लागलो आहोत. सगळं एकदम बघू शकता तुम्ही काय रूमची अवस्था आहे. आणि वी हॅव हार्डली स्लेप्ट फॉर 3 hours. तर खूप जास्त 2 दिवस दगदग झालेली आहे. पण आता हे सगळं बघून कसा ब्लॉग करणार आणि रडणं मला एकतर मोठं टास्क आहे कंट्रोल करणं, पण करावं तर लागणार. आणि आता आम्ही तिथे शिफ्ट होत आहोत. तर हे सगळे बॉक्स आम्ही आता हळूहळू शिफ्टिंग करत आहोत. काय वाटतं आपण 19 वर्षानंतर इथून चाललोय फायनली? कधी बरंच वाईट होतं, काय करणार, जायला तो पाहिजे. गव्हर्नमेंट क्वार्टर्स कधी ना कधी सोडायला लागणार. हो, त्याच्यामुळे आता आपण आपल्या जागेत जायचं, बस हक्काच्या जागेत. एक्साइटेड आहेत की नाही काका? मग पुष्कळ एक्साइटेड. बाय बाय. बस आता रडू नका.